नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या कार्यालयाचे पत्र दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे प्रति शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे संच मान्यता सन 2025-26 बाबत। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भांकित माननीय सुधीर अडबाले विधान परिषद सदस्य यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र 2025-26 साठी UDAS प्लस मध्ये शिक्षक शिक्षकेतर संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थी पट ग्राह्य धरण्याच्या तारखेस मुदतवाढ मिळण्याबाबत मार्गदर्शनपर आदेश होण्याबाबत विनंती संदर्भ क्रमांक 3 अन्वये प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी संच मान्यता निर्धारणासाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी 20 ऑक्टोबर रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी। तथापि सदर सवलत ही केवळ शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी लागू असेल असे या आदेशामध्ये म्हटले आहे। सदरील आदेश हे आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिले आहे। मित्रांनो, या पत्रानुसार आता दरवर्षी संच मान्यता ही 30 सप्टेंबर रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्ये आधारे होत होती, त्याऐवजी आता अपवादात्मक यावर्षी फक्त 20 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्ये आधारे होणार आहे। त्यामुळे ज्या शाळांच्या संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहेत त्यांनी प्रयत्न करून यावर्षीची संच मान्यतेसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।